आज कॅबिनेटच्या बैठकीला शिंदेचे बहुतांश मंत्री गैरहजर असल्याची बातमी आपल्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळत आहे। काही मंत्री तर दालनात होते, मात्र त्यांनी बैठकीत येणं टाळलं असंही कळतंय। मला वाटतं ही बातमी काही फार अनपेक्षित अशी नाहीये। मुळात वाया सुरत गुवाहाटी करत जेव्हा शिंदेंनी हा प्रवास केला तेव्हाच शिंदेंना हे सगळं ज्ञात असायला हवं की त्यांनी जे पेरलेलं आहे तेच उगवणार आहे। भाजपा कुणाशीही मैत्री ठेवू शकत नाही। भाजपा कुणाशीही प्रामाणिक राहू शकत नाही। गेल्या 25-30 वर्षाच्या मैत्रीमध्ये आम्हाला कायम महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ असं म्हणणाऱ्या भाजपाने जो पाठीत खंजीर खुपसला, ती भाजपा अवघ्या 25 महिन्यामध्ये शिंदेंना जवळ करेल असं जर शिंदेंना आणि शिंदेंच्या मंत्र्यांना वाटलं असेल तर मला वाटतं त्यांचा फार मोठा गैरसमज आहे। सुषमा अंधारे यांच्या या व्हिडिओ सोबतच अंबादास दानवे यांची देखील एक पोस्ट ट्विटरवर समोर आली। भाजपाने मिंदे यांची गाजराची पुंगी कधीच केली होती अशा आशयाची ती पोस्ट होती। या पोस्ट मधून अंबादास दादा दानवे आणि अंधारेताई हे दोघेही शिंदेंवर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधू इच्छितात। मात्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महाविकास आघाडी मोडल्याचं जाहीर केलेलं आहे आणि त्यावर या दोघातून कोणीही बोलायला तयार नाहीये। पण आपण आहोत ना बोलायला। आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा स्फोट घडलेला आहे। बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने एकला चलो रेची घोषणा केलेली आहे आणि या स्फोटाचा सरळ परिणाम होणार आहे उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्यावर। बघा, बिहार निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसने मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आणि या इशाऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मी म्हणणाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली। सामनामध्ये एक अग्रलेख तातडीने प्रकाशित करण्यात आलेला आहे, सबुरीने घ्या। याचा अर्थ काय काढायचा? एनडीए फुटणार, उद्धव ठाकरे अडचणीत, काँग्रेसचा प्लॅन काय आहे आणि बीजेपीला याचा काय फायदा होणार आहे, या सगळ्या विषयावर आज आपण बोलणार आहोत। तेव्हा मी राजेश जाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। काँग्रेसने कालच एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मुंबईमध्ये आम्ही सोलो लढणार। बीएमसीच्या 227 पैकी 227 म्हणजे सर्वच जागांवर ते उमेदवार उभे करणार आहेत। याचा थेट अर्थ म्हणजे काँग्रेसला आता एनव्हीए महाविकास आघाडीची काडी मात्र गरज राहिलेली नाहीये। काँग्रेस आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी देऊ इच्छितोय। पण पहा, यात राजकारण कुठे आहे आणि सगळ्यात जास्त अडचण कुणाला होणार आहे? तर उद्धव ठाकरे यांना या घोषणेचा सगळ्यात मोठा धक्का बसणार आहे। कारण 2019 मध्ये भाजपाची फारकत घेतल्यानंतर शिवसेना महाविकास आघाडीत गेली आणि त्यावेळेस त्यांच्यासाठी त्यांच्या परंपरागत मतदारासोबतच एका नवीन मतदारांची मोठी देणगी काँग्रेसकडून त्यांना मिळाली। काँग्रेसच्या या पाठिंब्यामुळे लोकसभेला दलित आणि मुस्लिम मतदारांचा एक मोठा वर्ग शिवसेनेच्या पाठीमागे राहिला होता। पण आता हे मतदार काँग्रेस आपल्या सोबतच ठेवू इच्छित आहे। आता हे मतदार काँग्रेस शिवसेनेसोबत शेअर करू इच्छित नाहीये। काँग्रेस सरळ म्हणाली की आम्ही 100 सीट स्वतः जिंकू शकतो, महाविकास आघाडीवर आम्ही बोजा बनू इच्छित नाही। सरळ राजकारण आहे। शिवसेना उबाठा गटाकडून आता आपल्याला खूप जास्त फायदा नाही आणि समोरून जर आपल्याला फायदा नसेल तर आपला वोट शेअर त्यांच्यासोबत का शेअर करावा? म्हणजे काय, थोडक्यात आपला काम म्हणता भाड में जाओ मैं नहीं मानता, अशा प्रकारची काँग्रेसची मानसिकता आहे आणि ती त्यांनी या प्रकारे दाखवून दिलेली आहे। आता उद्धव ठाकरे किंवा उबाठा गटाची पॉलिटिक्स जर पाहिलेली आहे तर ते सतत युती किंवा आघाडीवर अवलंबून राहिलेले। खरं तर शिवसेनेचा इतिहास बघितला तर त्यांचं पूर्ण राजकारण युती किंवा आघाडीवर अवलंबून राहिलेले। त्यांचे कार्यकर्ते आणि नेते इतरांना ज्यावेळेस कुबड्या घेण्याची सवय आहे असं म्हणतात, तर राजकारणात ह्या कुबड्यांची गरज त्यांना देखील पडते। राजकारणात युती हा कुबड्याचा विषय नसतो हे त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे। 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपा एकत्र लढले आणि या युतीला जनतेने पूर्ण बहुमत दिलेलं होतं। ही युती निवडणुकाच्या आधीची युती असताना आणि पूर्ण बहुमत असतानाही शिवसेनेने महाविकास आघाडीमध्ये एंट्री घेतली आणि यानंतर महाराष्ट्रात एका नवीन राजकारणाचं पर्व उभं राहिलं। 2.5 वर्षानंतर शिवसेना फुटली, शिवसेना गट वेगळा निघाला। 40 आमदार सुरत मार्गे गुवाहाटी व्हाया गोव्याहून परत आले ते नवीन सरकार बनवायला। त्यानंतरही उद्धव ठाकरे गटाला महाविकास आघाडीचा सहारा होता। त्यामुळेच शिवसेनेच्या फुटीनंतरही
लोकसभा निवडणुकांमध्ये उबाटा गटाला चांगलं यश मिळालं. आता त्यात नरेटिव्हचा याचा त्याचा बाकीचा सगळा गेम होता, पण त्यांना यश मिळालं आणि त्यानंतर मात्र भाजपा आणि महायुती सावरली. योग्य ठिकाणी योग्य असं काम केलं गेलं. अजितदादा सोबत युती आणखी बळकट करून घेतली आणि सोबतच लाडकी बहीण सारखी योजना, विकास कामाची वेगवेगळी कामे आणि सोबत झंझावाती प्रचार या भरोशावर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेत नवीन प्रचंड बहुमत असलेलं सरकार तयार करण्यात आलं. महाराष्ट्रातलं सरकार पडल्यानंतर आणि नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचंड अशी निराशा पदरी पडल्यानंतरही शिवसेनेला मुंबई महानगरपालिका एकमात्र पॉझिटिव्ह अशी हक्काची जागा वाटत होती. मुंबई महानगरपालिकेचं महापौरपद पुन्हा मिळवण्यासाठी शिवसेना अत्यंत उत्सुक होती, पण या उत्सुकतेवर पाणी फिरवण्याचं काम काँग्रेसनं केलं आणि मवियातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बाहेर पडणं हे मोठं राजकारण केलं. आता हा उद्धव ठाकरे यांना एका प्रकारचा मोठा असा धक्का, कारण शिवसेनेची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे बीएमसी आणि बीएमसी जिंकायची तर त्यांना सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी गट सोबत पाहिजे. पण जर काँग्रेसच वेगळी गेली तर मातोश्रीला बीएमसीची सत्ता मिळण्याची शक्यता अतिशय धूसर. कारण ज्या लोकांच्या मताच्या सहाऱ्यावर बीएमसी जिंकण्याचं उद्धव ठाकरे हे स्वप्न बघत होते, ती मुस्लिम मतं जर काँग्रेस सोबत नसेल तर उबाठाला कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही. आणि या मुस्लिम मतांसाठीच उद्धव ठाकरे यांनी हक्काचे जे हिंदू मतदार होते त्यांना नाराज करून त्यांना दूर केलेलं आहे. आता त्यांची मतं परत मिळण्याची अजिबात अपेक्षा नाहीये. नाही म्हणायला राज ठाकरे यांचा थोडा सहारा आहे, पण त्यांच्यासोबतही युतीच्या वाटा चालू आहेत आणि ही युती आता होईलच. पण त्याला किती फरक पडेल यावर मात्र मोठी शंका आहे. कारण राज ठाकरे यांच्यासोबत येणाऱ्या मराठी मतांच्या वाटेत एकनाथ शिंदेचा मोठा अडथळा आहे. कारण ओरिजिनल शिवसेना किंवा बाळासाहेबांची शिवसेना यांचं मोठं PR, मोठी ब्रँडिंग करण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्याकडून केलं जात आहे आणि लोकांनी त्या प्रकारे त्यांना प्रतिसाद देखील मागच्या निवडणुकांमध्ये दिलेला आहे. हे सत्य आहे आणि हे सत्य नाकारून चालणार नाही. स्वतःला कुटुंब प्रमुख मानणाऱ्या उद्धव ठाकरे यांची अपेक्षा होती की किमान काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्या सोबत राहील आणि त्यांच्या भरोशावर मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद तरी शिवसेनेच्या झोळीत पडेल अशी त्यांची अपेक्षा होती. पण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीतून उबाठांना काढण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे, तर आता आमच्या पाठीत खंजीर खुपसला अशी म्हणायची हिंमत तरी उद्धव ठाकरे करतील का, हे पाहणं मोठं रंजक ठरेल. कारण पाठीत खंजीर खुपसला हे त्यांचं आवडतं पालुपद आहे आणि पाठीतला खंजीर याचा मेसेज तर त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलाच असेल. आता राज ठाकरे यांच्याविषयी थोडंसं बोलू. राज ठाकरे मविया सोबत जरी नसले तरी त्यांनी स्वतःची हिंदुत्ववादी नेता म्हणून जी इमेज होती ती पुसून काढून प्रबोधनकारांच्या पुरोगामी रस्त्यावर ते आता सध्या मार्गक्रमण करत आहे. सध्या स्थिती अशी आहे की मविया तुटलेली आहे आणि भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आणि अजितदादा यांची स्थिती जे ती मजबूत झालेली आहे. काँग्रेस मुस्लिम आणि दलितांच्या सहाय्यावर मुंबईमध्ये एकटे लढू इच्छिते. राज ठाकरे यांची वाटचाल देखील उद्धव ठाकरे इतकीच अवघड आहे. कारण राज यांनी त्यांचा कोर वोट जो हिंदुत्ववादी आणि मराठी असा होता त्यांना आधी गंगेच्या पाण्यावरून आणि कुंभमेळ्याची तर उडून नाराज करण्याचं काम केलेलं आहे. सोबतच महाविकास आघाडीमध्ये प्रवेश मिळावा म्हणून राहुल गांधी यांच्या मत चोरीची रीव ओढली, पण त्याचा काही फायदा झालेला नाहीये. मराठी मतदार हाच हिंदू मतदार आहे आणि त्यामुळे बऱ्यापैकी मराठी मतदार देखील राज ठाकरे यांच्यापासून दूर झालेलाच असणार. हा, काही प्रमाणात कट्टर मतदार, जे कट्टर मराठी मतदार हे राज ठाकरे यांच्या सोबत राहील आणि हा त्यांचा ऍडव्हान्टेज पण असेल. पण अशा प्रकारचा अगदी कट्टर असा मराठी मतदार मुंबईमध्ये किती टक्के उरलेला आहे हे देखील शोधणं गरजेचं आहे. कारण अशा प्रकारच्या मराठी मतदाराला कधीच मुंबई बाहेर ढकलले गेलेलं आहे असं सगळे म्हणतात आणि ही वस्तुस्थिती देखील आहे. राज ठाकरे यांना आता उद्धव यांच्या सोबत युती करण्याशिवाय इतर पर्याय राहिलेला नाहीये आणि अशी युती झाल्यानंतरही मुंबई महानगरपालिकेसाठी त्यांना मिळणारं मतदान किती % असेल, किती टक्के असेल यावर मोठी शंका आहे. म्हणजे काय, एकतर त्यांचा हिंदुत्ववादाचा चेहरा गळून पडलेला आहे, दुसरा काँग्रेस पक्षाच्या वोट चोरीच्या आरोपाच्या नादाला लागून एक अभ्यासशील नेता म्हणून त्यांची जी ओळख होती त्या ओळखीवर देखील त्यांनी बट्टा लावून घेण्याचं काम राज ठाकरेंनी स्वतः करून घेतलेलं आहे आणि त्यामुळे राज ठाकरे यांची सध्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. यानंतर येतात एकनाथ शिंदे, त्यांची काय परिस्थिती आहे, तर हा गट सगळ्यात खुश असा म्हणावा लागेल. कारण विरोधक जितके फुटतील तितकेच सत्ताधारी मजबूत होतील आणि युती जरी झाली नाही तरीही एकनाथ शिंदे यांचं जास्तीत जास्त लक्ष
किंवा मोठं लक्ष जे असेल ते ठाणे महानगरपालिकेकडे असतील आणि ठाणे महानगरपालिका देखील खूप मोठी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मुंबईमध्ये भाजपा सोबत युती करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. शक्य असतील तितक्या जागा आपल्या पदरात पाडून घ्यायच्या आणि लढण्याचा प्रयत्न करायचा. त्याच ठिकाणी आपली बार्गेनिंग पॉवर राखून ठाण्यात मात्र स्वतःचा महापौर निवडून आणायचा त्यांचा पूर्ण प्रयत्न असेल. मग एकत्र नाही आणि त्यामुळे बीजेपी आणि शिंदेची गणित अधिक चांगल्या रीतीने जमू शकतात. आणि सोबतच मुंबईमध्ये ओरिजिनल शिवसेना, बाळासाहेबांची ओरिजिनल शिवसेना या इमेजची मार्केटिंग मोठ्या प्रमाणात जोरदार अशी करण्यात येईल. हे सगळे राजकीय गणिते भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडण्याची चिन्ह आहेत. कारण भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मुस्लिम मतांमध्ये विभागणी. मविया जर फुटली, आधीच 2-3 तुकड्यांमध्ये जर विभागली गेली, तर काँग्रेस, युबीटी, शरद पवार गट, MIM आणि वंचित अशा इतक्या लोकांचा पर्टिक्युलर मतांवर डोळा असेल. जितके जास्त तुकडे तितका जास्त भारतीय जनता पक्षासाठी सोपा मार्ग. आणि आपण आपल्या मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाला बीएमसी मध्ये 110 किंवा त्यापेक्षा जास्त नगरसेवक सहज निवडून येईल. कारण फॉर्म्युला त्यांचा स्पष्ट आहे. एकीकडे हिंदुत्व, दुसरीकडे डेव्हलपमेंट, दोन्ही गोष्टींचं बोंबार्डिंग सोबतच करायचं. त्यानंतर सोबत शिंदे गट आणि अजितदादांचा मिळणारा सपोर्ट, या सगळ्यांची बेरीज इज इक्वल टू मुंबईचा महापौर पद. बरं, या सगळ्या गोंधळात मुंबईचा मतदार नेमका कुठे झुकेल? मुंबई मतदारांसाठी बीएमसी एक गव्हर्नन्स बॉडी आहे. त्यांना राजकीय भांडणं बिलकुल नको. त्यांना हवे आहे रस्ते, पाणी, हॉस्पिटल, डेव्हलपमेंट. एका अर्थाने स्टेबल अशी महानगरपालिका. आणि सध्या जर सगळ्यात स्टेबल असं जर कोणी दिसत असेल तर ते म्हणजे भाजपा, शिंदे प्लस अजितदादा म्हणजेच महायुती. थोडक्यात काय तर मविया फुटणार हे आता फिक्स झालेलं आहे. काँग्रेसने सरळ सरळ वक्तव्य देऊन आपलं मत उघडं केलेलं आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी कामाला देखील लावलेलं आहे. आणि तसंही बघा, जर कधी काँग्रेस आणि युबीटी गटाची जर युती झाली असती तर सीट शेअरिंग वरून यांचे असे भांडण झाले असते आणि त्यानंतरही एकतर सीट शेअरिंग व्यवस्थित जमली नसती, कोणाला किती सीट द्यायचे यावरून त्यांचे वाद झाले असते आणि नंतर एकमेकांचे उमेदवार पाडण्याचं देखील काम एकमेकांनी केलेलं असतं. लोकसभेच्या निकालानंतर उभाटा गट आत्मविश्वासात होतं, पण आता काँग्रेस देखील बीएमसी आम्हीच जिंकणार म्हणून त्यांनाच आव्हान देत आहे. एकूण काय चित्र तर महाविकास आघाडी पूर्णपणे फुटलेली आहे किंवा नावापुरती आता राहिलेली आहे. या राजकारण्यांच्या भांडणांमध्ये जनतेची मात्र मोठी कोंडी होणार आहे. जनतेचे प्रश्न कोण सोडवणार, काम कोण करणार, विकास कोण करणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधकांचा विकास विरोधी अजेंडा देखील जनतेसाठी एक मोठ्या चिंतेचा विषय आहे. आणि माझं मत जर विचाराल तर मला असं वाटतं की काँग्रेसने एकट्यानं जाऊन मुंबई महानगरपालिका जिंकायचा जर विचार असेल तर ते अवघड आहे. काही ठिकाणी ते शरद पवार गट, काही ठिकाणी वंचित सोबत ते युती देखील करणार आहेत, त्यांच्यासोबत आघाडी देखील करण्याचा विचार चालू असेल. पण इतक्या बळावर मुंबई महानगरपालिका जिंकणं मला तरी असं अवघड वाटतं. उद्धव ठाकरे यांचा मार्ग अवघड झालेला आहे. शिंदे त्यांच्या आहे त्या स्थितीवर खुश आहेत. भाजपा स्वबळावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत जाईल, पण त्यांना किती सीट्स मिळतील यावर परत एकदा प्रश्नचिन्ह उभा राहत आहे. थोडक्यात काय, बीएमसी 2025 ही भारतातली सगळ्यात हाय व्होल्टेज ड्रामा असलेली महानगरपालिका निवडणूक ठरणार आहे. आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर माझ्यासोबत तुम्ही देखील लक्ष असू द्या. तर मित्रांनो, हे होतं माझं पूर्णपणे पॉलिटिकल असं ब्रेकडाऊन. आता आपण मला सांगा, अजूनही महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठी जागा आहे की काँग्रेसचा निर्णय झाला म्हणजे महाविकास आघाडी आता पूर्णपणे फुटलेली आहे? आपलं मत कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जुने असाल तर प्लीज मेंबरशिप घ्या. आपली मेंबरशिप आम्हाला खूप मदत करते. सबस्क्राईब समोर जॉईनचं एक बटन दिसत असेल आपल्याला, ते बटन दाबून आपण मेंबरशिप घेऊ शकता. ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा. प्लीज हा व्हिडिओ शेअर करा. आता आपण भेटूया एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत वंदे मातरम. जय हिंद. भारत माता की जय.